पान नंबर 320, श्लोक नंबर 48, पॉइंट नंबर 595. त्यक्ता शेष परिग्रह शमधनो गुप्तित्रयालङ्कृतः शुद्धात्मानमुपाश्रितो भवति यो योगी निराशस्ततः मोक्षो हस्तगतोऽस्य निर्मलमते रेतावतैव ध्रुवम् प्रत्युहं कुरुते स्वभावविषमो मोहो न वैरियदि सकलपरिग्रहतजोपशमधन कुटिलस्वभावी मोहशत्रु यदि अर्थ जिसने बाह्य तथा अभ्यंतर के भेद से समस्त परिग्रहों का नाश कर दिया है, जिसके शांति ही धन है, मन गुप्ती, वचन गुप्ती और काय गुप्ती, इन 3 प्रकार की गुप्तियों से जो शोभित है, जिसे शुद्धात्मा की प्राप्ति हो गई है, और जो निराश है अर्थात जिसकी किसी भी पदार्थ में अंश मात्र भी इच्छा नहीं रही है, ऐसा यह योगी है। इसलिए निर्मल है बुद्धि जिसकी, ऐसे उस योगी के यदि स्वभाव से ही कुटिल मोह रूपी वैरी उस मोक्ष की प्राप्ति में विघ्न न करे, तो परिग्रह आदि के रहितपने आदि कारणों से ही मोक्ष निश्चय से हस्तगत हो जाए, अर्थात उसकी प्राप्ति बहुत शीघ्र हो जाए। चालेल हां, तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच घेतो, नसेल तर नको, मला काय नाही. आवाज येत नाही का? ते तर बाहेरचं वाजत होतं ना. हां, बटन चालू करा आणि ठेवा बस. हां बस. हां आता येते का आवाज? ते माईकमुळं घुमत होता, मग मी ठेवायचं बंद केलं. ठीक आहे. पहा काय सांगितलं आता, भावार्थ वाचतो. मोक्ष की प्राप्ति में अन्यान्य सामग्री होने पर भी यदि स्वभाव से ही कुटिल मोह विघ्न करने वाला हो, तो कदापि मोक्ष की प्राप्ति नहीं हो सकती. इसलिए जो मनुष्य मोक्ष के अभिलाषी है, उनको सबसे पहले मोह रूपी प्रबल वैरी को जीत लेना चाहिए, क्योंकि यही मोक्ष की प्राप्ति में विघ्न का करने वाला होता है, और जब तक यह मौजूद रहता है तब तक मोक्ष की प्राप्ति में अन्य कारण व्यर्थ ही है. कहा काय सांगितलेलं आहे? मोक्ष प्राप्ती करण्यासाठी सगळ्यात शत्रू कोण आहे, बाधक कोण आहे? तर सांगितला मोह. त्यामुळं सगळ्यात पहिलं काम कोणावर करा म्हणले, तर मोहावर काम करा. कळलं का नाही? बाकीचं आपण ते मोह सोडून बाकी सगळ्यावर जर काम करून काय उपयोग आहे? तुम्ही म्हणाला नाही नाही आम्ही काय करतो, आम्ही काय बाकीचा उपाय करतो, संयम घेतो, ज्ञान करतो, हे करतो. ठीक आहे, करा. जाप करतो, पूजा करतो, करा.
पण ते पण तुम्ही जास्त करू शकणार नाही. का? कारण जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत ते सगळे तुम्हाला परत काय करणार? बाधक ठरणार. म्हणजे बाकीचे सगळे उपाय करून परत निरर्थक होईल. कळलं का? त्यामुळं पहिला उपाय सांगितला काय आहे? मोह दूर करा. शरीरामध्ये हजारो व्याधी जरी असल्या तरी ज्या व्याधीनं लवकर मरणार आहे पहिल्यांदा त्याचं ऑपरेशन करा. कळलं का नाही? आपण पण बघतो का नाही सगळ्या गोष्टी तशाच. ज्याच्यामुळं जीवन जगणं कठीण होणार आहे पहिला फोकस तिकडं करा. मग बाकीचे एक 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 रोग राहतील, चालतील, बघतील, करू. काय बरोबर का नाही? का तिथं म्हणतो नाही 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 माझं सगळं दूर करा. अहो सगळं दूर करण्यासाठीच उपाय आहे, पण पहिला जो मेन बाधा ठरतोय त्याला दूर करायला लागेल ना. कळलं का नाही? तसा मोह. मग त्या योगींनी काय केलेलं आहे? पहिल्यांदा त्या मोहावरच काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. 3 प्रकारच्या गुप्तीने युक्त आहेत. शुद्धात्म्याची प्राप्ती झालेली आहे. आणि जे निराश आहेत, निराश ह्या शब्दाचा अर्थ काय लावायचा इथं सांगितला? ज्यांना कसल्याही पदार्थाची अंश मात्र देखील इच्छा नाही, असे ते निराश आहेत. तसे निराश पाहिले असताना अनेक जीव आहेतच की. काय हो? संसारापासून निराश असतात की, पण त्यांना संसारापासूनच इच्छा असते. संसारापासून निराश आहेत काय, पण त्यांना संसारामधूनच आशा आहे, संसारामधूनच इच्छा आहे. असे ते निराश काय कामाचे? हो कर निराश सब जग भरसे अब. हां, का? कारण मला परत संसार चांगला व्हावा. कसं आहे? कंटाळून गेलो बघा मी हे बायका पोरं परिग्रहामध्ये. का? कारण ते आज तुम्हाला प्रतिकूल आहेत म्हणून संसाराबद्दलचं तुम्हाला वैराग्य येत आहे. मग ह्याचा अर्थ काय? तुम्हाला काय पाहिजे? कसे पाहिजे ते? अनुकूल पाहिजेत. मग त्यांना निराश कसं म्हणायचं? काय हो? आशा आहे की आशा आहे की नाही? तुम्हाला म्हणत नाही, आपलं सामान्य जीवांचं सांगतोय आहे ना. संसाराबद्दलची आशा आहे ना. मग ते निराश कसे म्हणायचे? निराश त्यांना म्हणायचं की ज्यांनी इथं सांगितलं लक्षण केलेलं आहे, जो निराश है अर्थात जिसकी किसी भी पदार्थ में अंश मात्र भी इच्छा नहीं रही है. कळलं? कुठल्याच पदार्थांबद्दलची अंश मात्र देखील इच्छा राहिली नाही. इथं आपल्याला वाटतं काय? नाही, आम्ही आता संसारापासून उदासीन आहोत असं वाटतं, पण नाही झाला. इथं सुद्धा तुम्हाला जोपर्यंत संसारामध्ये अनुकूलतेची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही संसारापासून निराश नाही. आणि जेव्हा तुम्ही अनुकूलता असो अथवा प्रतिकूलता असो, दोन्हीमधून तुम्ही कसे आहात? समताभाव रूप आहात. तेव्हा तुम्ही खरे काय झालेला आहात? संसारापासून निराश झाले आहात. पण हा प्रॉब्लेम झालाय लोकांना. जरा थोडा काय धर्म कळला तर वाटायला लागतं काय, आता मी सगळ्या भोगापासून विरक्त झालेलो आहे, आता मी सगळ्या संसारापासून विरक्त झालेलो आहे. नाही, ठीक आहे, तुम्ही लोकांना म्हणत असाल म्हणा, पण स्वयं अंतरंगामध्ये चिंतन करायला पाहिजे का नको? खरंच मी त्यापासून विरक्त आहे का?
खरंच काय कुठं ना कुठं काही ना काही तरी काय पडलेली आहे. हां, पराकडून इच्छा पडलेलीच आहे ना, पडले का नाही? कारण एवढा विरक्त झाला तर साधू बनायला काय अवघड आहे, रस्ताच राहिला नाही, सोपा झाला असता रे, साधू झाला असता. त्यामुळं हा भ्रमात तर राहायचंच नाही आहे की मी आता संसारापासून पूर्ण काय झालेलं आहे, विरक्त झालो आहे. हा चुकीचा भ्रम आहे. असं घडतं. लोक इतके भारी असतात की होतात धर्म कार्यामध्ये आले की स्वतः खूप वितरागी आहे, कळालं का, खूप वैराग्यवान आहेत असं वाटतं त्यांना. कारण मंदिरात बसल्यावर सगळ्यांना वाटतंच की मी कसं आहे, धार्मिक आहे, मी वैरागी आहे, काही सुद्धा नाही. आणि मग तिथं कोणी सरागी दिसला की त्याचं बघून काय वाटतं, काय करतंय, कसला सरागी आहे, आणि मी कोण आहे, विरागी. खरं का खोटं सांगा, खरं का खोटं, असं होतंय का नाही? हां, हा चुकीचा भाव आहे. अहो तुम्ही खरं वितरागी झाला असता तर कपडे गेले असते, साधू झाला असता, समता भावाला प्राप्त. हां ठीक आहे की तो अज्ञानावश काही चुकीच्या क्रिया करत असेल, त्यामुळे त्याचा सराग भाव जास्त असेल, ठीक आहे, तुम्हाला ज्ञान झालं आहे त्यामुळं तुमच्यामध्ये ती सरागता नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण वितरागी झालो आहोत. आपल्यामध्ये सुद्धा दोष आहेत का नाही आहेत? हां, चांगले दोष आहेत पण ते वाटत नाहीत ना, असं आहे. ठीक आहे, आता तुम्ही भक्ती कशी करता आहात, तुम्ही भक्ती ज्ञानात्मक करत आहात, भगवान आणि तुम्ही असं एक रूप होत आहात. पण कोणी भक्ती नाचून करतंय, कळतंय का? कोणी भक्ती मोठमोठ्यानं हे करून करतंय, कोणी भक्ती टाळ्या वाजवून करतंय. त्याच्यामध्ये तशा प्रकारचा तेवढा काय पडलेला आहे, तसा भाव आहे, त्यामुळं तो करतोय. कळतंय का? मला लक्षात येत नाही लोकांना प्रॉब्लेम काय असतो. समोशरणामध्ये स्वर्गातला असंयमी इंद्र नाचतोय, नाचतं का नाही? देवदेवी नाचतात का नाही? मग तिथं महाराज आहेत, गंधर्व आहेत, सगळे आहेत का नाहीत? मग ते सांगतात का नाचू नका, नाचू नका? तुमची वितरागता तुमच्यापाशी. साधूंनी नाचलं तर चुकीचं, संयमीने नाचलं तर चुकीचं. कळतंय का नाही? पण एखादा असंयमी आहे, असंयमीच आहे, तो संसारात नाचतोय आणि इथं येऊन म्हणतो काय, नाही नाही इथं मी कसं राहणार, असं थोडंच आहे. त्याची भक्ती आहे, त्याच्या भक्तीनुसार तो काम करत आहे. कळतंय का काय म्हणतोय ते? इंद्र 12 अंगाचा पाठी आहे. किती? पण त्याचं नृत्य तुम्ही बघितलं का? कसलं नृत्य शास्त्रात लिहिलेलं आहे? तांडव नृत्य करतो. तांडव, तांडव समजतं तुम्हाला? कुणाकडनं काय अपेक्षा करतात कुणास ठाऊक. लोकांची मला गंमतच कळत नाही पहिल्यापासून. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या भक्तीमध्ये संगीत आवडत नसेल, मान्य आहे, तुमची तशी वितरागता वाढली असेल, वैराग्य असेल, पण असा नियम थोडाच आहे की बाकीच्यांना पण तसंच असायला पाहिजे. जो असंयमी आहे तो त्यातूनच करणार ना, आणि त्याचं मन तिथंच लागणार आहे, आणि त्याच्याद्वारे यातून आपल्याला एवढं नक्कीच आहे की त्या आयोजनामधून प्रयोजन काय आहे, स्वतःकडे येणं, ते जरूर सांगायला पाहिजे. पण कोण कुठल्या मार्गाने कार्य करतंय ह्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं आपण स्वतःला पर्यायगत योग्यता बघा. आपल्याला सुद्धा अजून भोगांची इच्छा आहे,
आपल्याला जरा फॅन बंद पडला तर उकडतंय, जेवायला नीट नाही मिळालं तर त्रास होतोय का नाही होत? हां, आपल्यामध्ये पण अजून सगळीकडे बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठं गावाला जायचं म्हणलं तर किती अनुकूलता पाहिजे म्हणतोय? पहिला प्रश्न काय असं सांगा बरं. गाडी चांगली आहे का? सगळ्यांचंच आहे, कॉमन आहे. उगं काय तुम्ही असो का मी असो. अजून राहायला चांगलं सोय आहे का? अजून हां, भोजनाची सोय आहे का? अजून, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? आपण अजून छदमस्त आहोत, दोषवान आहोत, आपण अजून सरागी आहोत. पर्यायगत योग्यता विसरू नका. कळलं का नाही? आपण कुठं अजून तसं हे झालेलं आहोत. आणि मग तिथं पाहून आपण काय करत बसतो? हां, आकुल व्याकुल करतो का नाही? स्वीकार करा. कळलं का काय म्हणतोय ते? आहे ना, ह्या गोष्टींचा स्वीकार करा. आपण पूर्ण वितरागी झालेलो नाही. हां, त्या मार्गावर जायला पाहिजे का? जायला पाहिजे. उत्कृष्ट मार्ग आहे का? उत्कृष्ट मार्ग आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. पण कोणी जीव आपल्या सरागतेने काम करत असेल तर करू द्या. कळलं का? कारण शेवटी ध्येय हेच आहे. महाराज पण ते सांगितले काय, तुम्ही असंयमातनं आत्मानुभव करा, नाही तर संयम धारण करून करा. पण काय, आत्मानुभव करा हो. मग बाकीच्या पुढच्या गोष्टी हळूहळू काय होणार आहेत? सुटणार आहेत. पण इथं आपल्याला काय पडलेलं? नाही, विधान आहे, संगीत नाही. ठीक आहे, तुमच्यामध्ये अशी तशी भावना चांगली गोष्ट आहे, पण असा नियम नाही की तसं सगळ्यांनाच अप्लाय करा. कळलं का काय म्हणतोय तुम्हाला? नाही तर इथं जाऊ द्या, ठीक आहे, इथं तर सगळं होईल. स्वर्गात गेल्यावर भांडण करत बसतात. कारण इंद्र तुमचं ऐकणार नाही, तुम्ही इंद्र बनणार नाही. ह्या दोन गोष्टी आहेत. इंद्र पण एक भावा तरी असतो, कोणी बी इंद्र बनत नाही. 6व्या 7व्या गुणस्थांवरती असेच जीव काय होणार आहेत? इंद्रादी बनू शकतात. कळलं? त्रास होईल म्हणून स्वीकार करा. सगळ्या गोष्टींचा सहजतेने काय पाहिजे? स्वीकार. मग हे सगळं कशासाठी सांगायला लागलेलो आहे? कशावरनं विषय निघाला? आपल्यामध्ये काय नको आहे? निराशा. आपल्याला जगाची कशाला पाहिजे आशा? काय म्हणतोय कळलं का नाही? निराश. आणि स्वयं आपण स्वतः पहा, आपण खरोखर अजून कसे आहोत? दोषवान आहोत. अजून देखील कशायवान आहोत. कळालं का नाही? त्यामुळं आपण स्वतः अजून पूर्ण पर्यायामध्ये वितराग झालेलो नाही. आणि आपण आपल्या दोषांवर काम करूया ना. कळतंय का नाही? अरे त्याच्यामध्येच काय आहे? सुख आहे. आलं लक्षात? असं वाईट वाटतं हो. काय होतं की जे पूर्णतः संयमी आहेत, पूर्णतः सरागी आहेत, कषायाने युक्त आहेत, अशा जीवांना मग काय वाटतं की तिथं तर बाहेर सगळीकडे नाचानाची करतात, तिथं पूर्ण उत्साह असतो. आणि इथं आलं की इथं म्हणजे धर्मक्षेत्रात आलं की सगळा उत्साहच गळून गेलेला असतो. हां, आणि मग आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो काय? त्यांनी हे केलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे, ते केलं. अहो कसं करणार? है ना? अजून त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं काय झालेलं नाही, ज्ञानाची वृद्धी झालेली नाही. आणि त्यासाठी जर कोणी एखादा अशा प्रकारचा अवलंबन घेऊन त्या मार्गाला येणार तर येणार. धैर्य ठेवा जरा थोडंसं. ह्या नाही पुढच्या भावात येईल, येऊ द्या, काय आपल्याला चिंता करायची. कळत आहे? पण मंदिरात आल्यानंतर जर उत्साह नाही, देवाची
दर्शन घेऊन जर आनंद होत नसेल, कळतंय का, तर काय उपयोग आहे, ते बंद पडणार आहे दर्शन. आणि मग आपण परत म्हणून बसणार, पोरं मंदिरात येत नाहीत, पोरं हे करत नाहीत, पोरं ते करत नाहीत, आपणच रडत बसणार. तुम्ही हे विचार करा की ती मुलं बाहेरच्या भोगातल्या गोष्टी एवढ्या उत्साहात का करतात? तिथं का उत्साह आणि इथं का उत्साह नाही आहे? कारण तुम्ही सगळे 5 इंद्रियांचे अवलंबन तोडले ना, तर काय होणार? त्या असंयमी अज्ञानी जीवांचा उत्साह काय होणार? काय होणार? दिसून येणार नाही, नष्ट झालं. कळतंय का नाही? त्यामुळे त्यांना सांगा की ही भक्तीच केलेली आहे. ज्या मानतुंगाचार्यांचं तुम्ही स्तोत्र म्हणताय त्यांनी पण काय केली? भक्तीच केलेली आहे, है ना. स्वर्गातले इंद्रादी जे आहेत ते 12.5 करोड वाद्य काय उगं वाजवत आहेत का? आधी तर म्हणते आवाज बारीक करा, आवाज बारीक करा. काय राव, ध्यानाच्या वेळेस वाद्य वाजवू नका, प्रसंग गायचा, स्वाध्याच्या वेळेस वाद्य वाजवू नका. पण जेव्हा असा कोणता कार्यक्रम आधी असणार, जेव्हा असं प्रयोजन असणार, तेव्हा त्या गोष्टी दिसून येणार. कळलं का? प्रसंग बघा, गोष्ट बघा, आणि तुमचं काय गंमतच वेगळ्या दिशेनेच असते, नाही का? असं. तर ठीक आहे, सांगायचा अभिप्राय आहे ना. तर निराशा काय चालला होता आपला मुद्दा? होकर निराश सब जग भरसे. खरोखर आपण सगळ्या जगातून निराशा झालेला आहोत का? का अजून देखील 5 इंद्रियांबद्दल, संसाराबद्दलची आशा आहे? काय प्रतिक्रमण पण आपण त्यासाठीच करतो का नाही? प्रतिक्रमण काय? मला जो शरीरात रोग झालेला आहे, काय नका, शरीराकडनं सुखाची आशा करणं हा किती अज्ञानाचा गोष्ट आहे की नाही? हां, संसारामधून सुखाची इच्छा करणं किती अज्ञानाची गोष्ट. स्वभाव आहे. म्हणून तर तिथं सांगितलं होतं का नाही, शरीर हे कसं आहे? रोगात्मकच आहे. कळलं का? शरीर कसं आहे? रोगमयच आहे. संसार कसा आहे? दुःखमयच आहे. आणि आत्मा कसा आहे? सुखमयच आहे, ज्ञानमयच आहे. मग त्या गोष्टीनं चेंज करायचा आग्रह ज्याने ज्याने केला तो फक्त दुर्गतीलाच गेला. जसं भगवंतानी सांगितलं होतं का नाही, 12 वर्षानंतर काय होणार? जळणार. ज्यांनी श्रद्धान ठेवलं ते सगळे कल्याणाच्या मार्गाला लागले का नाही? ज्यांनी ते बदलण्याचा हट्ट केला ते सगळे दुर्गतीला गेले का नाही? सगळे म्हणजे सगळे. तसं इथं सांगितलं काय? भगवंतानी सांगितलेलं आहे का नाही? संसार कसा आहे? दुःखमय. त्याला सुखमय करायचा प्रयत्न करू नका. शरीर कसं आहे? रोगमय आहे. आणि आत्मा कसा आहे? ज्ञानमय आहे, सुखमय आहे. त्याला उलट करण्याचा प्रयत्न करू नका. आणि करायचं करा, वेळ फक्त तुमचा जाणार, नुकसान फक्त तुमचंच होणार. कळतंय का नाही? त्यामुळं कुठल्याही ह्याची काही राहिली नाही, इच्छा राहिली नाही. असे ते कोण आहेत? साधू आहेत, वितरागी आहेत. समजलं का नाही? आणि त्यांच्यामध्ये खरी आशा नाही, निराशा समजलं का नाही? हां, तसं मला बनायचं आहे ही भावना प्रत्येक जीवाने करायला पाहिजे. आणि त्यानुसार यथाशक्ती प्रयत्नही केला पाहिजे. हो. चला, 16 स्वर्ग